आम्ही पहिल्यापासून सांगतो की गुन्हेगाराला आम्ही गुन्हेगाराच्याच वृत्तीने पाहतो, आम्ही त्यामध्ये जात कधीच आडवी आणत नाही. असा मराठा समाजाचा कुणी जर कृत्य केलं तर आम्ही कधीच पाठीशी घालणार नाही. आणि हा सूर्य 1-2 घंट्यासाठी खाली वर करून दाखवावं, रात्र होणार नाही असं काहीतरी कृत्य करून दाखवावं. नमस्कार. सध्या राज्यभर आणि देशभर एक मुद्दा गाजतोय, तो म्हणजे नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचा. आता अशोक खरातचा मुद्दा गाजत असतानाच त्याबरोबरच या संपूर्ण प्रकरणामध्ये काही जण अशोक खरातची जात शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, त्या ठिकाणी जाऊन सुद्धा विचारत आहेत. तसे काही व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण मात्र हे जे संपूर्ण प्रकरण आहे, त्याचबरोबर मागच्या काही वर्षांपासून राज्यामध्ये जातीय समीकरणं बिघडलेली आहेत. लोक एकमेकांची जात विचारू लागले आहेत. त्याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत मराठा आंदोलक सचिन हावळे पाटील. आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू की सध्या राज्यामध्ये जे जातीय समीकरणं बिघडलेली आहेत, आता लोक भोंदूबाबा असतील, इतर काही जण असतील, त्यांच्यामध्ये सुद्धा जात शोधू लागले आहेत. या गोष्टीकडे कसं पाहता? माझं तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून सर्वात पहिली एक विनंती आहे, जे नवरे आहेत त्यांनी पहिले अशा बाया ज्या आहेत की जे बाबाच्या नादी लागतात, सगळ्यात मोठं कारण जर असेल हे भोंदूबाबा मोठे व्हायचं, ते बाया आहे. यांना कोणीतरी सांगतं, बाई तुमच्यावर कोणीतरी करणी केली, जादूटोणा केला, मूठ मारली, तुमचा बिझनेस बसवला, तुमच्या मुलाची बुद्धी भ्रष्ट केली, पतीची केली, बाहेर संबंध, अशा काहीतरी सांगून हे बाबा लोक या बायांना पागल करतात आणि ते त्यांना आहारी जाण्यासाठी भाग पडतात आणि या बाया नवऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी जातात. हे तसंच प्रकरण झालेलं आहे. या अशोक खरातची लायकी म्हणजे जर तो त्याला दिव्य दृष्टी होती म्हणतायत, आता याला जर दिव्य शक्ती होती तर याला हे कळायला पाहिजे होतं की ह्या दिवशी माझ्यावर केस होणार आणि माझं पुरं जे काय अस्तित्व आहे हे सगळं संपणार, फटके पडणार, आता सगळी प्रॉपर्टी जप्त होणार, हे त्याला माहीत पाहिजे होतं. आणि त्यातले त्यात ते प्रकरण झालं. लगेच काही नतभ्रष्ट अवलादी म्हणे ते मराठा समाजाचं आहे, मनोज जरांगे पाटील त्यांच्या विरोधात बोलत नाही. आता त्या खरातची जात कोणाला माहीत नाही. आणि मी तुमच्या चॅनलवरून आज जाहीरपणे सांगतो, अशोक खरात हा मराठा समाजाचा नाही. ज्याला पाहायचं त्यांनी त्याची तिशी जाऊन पाहावी. अशोक खरात मराठा समाजाचा नाही आहे. पण आमचे जवळजवळ 7 ते 8 व्हिडिओ त्या अशोक खरातवर आम्ही पहिल्यापासून सांगतो की गुन्हेगाराला आम्ही गुन्हेगाराच्याच वृत्तीने पाहतो, आम्ही त्यामध्ये जात कधीच आडवी आणत नाही. जे जातीवादी हरामखोर असते, ज्यांना जातीचं भांडवल करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा, भांडणं लावायचे हे कृत्य करत असते. जर असा मराठा समाजाचा कुणी जर कृत्य केलं तर आम्ही कधीच पाठीशी घालणार नाही. आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला जी सगळ्यांना विनंती आहे, या भोंदूबाबाच्या नादी लागून कुणीही आपलं करिअर बर्बाद करू नका, सांसारिक जीवनामध्ये बर्बाद करू नका. कारण ह्या रेषा ह्या डायरेक्ट आपल्या देवाकडून आलेल्या असत्या. ह्या रेषांवर काहीच नाही आहे, आपलं कर्मच आपल्याला तरुण नेत असते. पण मात्र या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात लोक अजूनही अशा भोंदूबाबांवर विश्वास ठेवतात, त्यांच्याकडे जातात. यांना काय सांगाल तुम्ही? जर त्या बाबामध्ये शक्ती आहे तर मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो, ही जी आता हवा वाहते त्यांनी थांबवून दाखवावी. हा सूर्य 1-2 घंट्यासाठी खाली वर करून दाखवावं, रात्र होणार नाही असं काहीतरी कृत्य करून दाखवावं. हे जर करू शकले तर खरंच त्याच्याकडे दिव्य शक्ती आहे. उगा काहीतरी बडाया मारायच्या, तुम्ही सगळ्यांसाठी करता पण तुमचं कोणी विचारच करीत नाही, अशा ह्या ज्या काही 5-6 पॉईंट आहेत, ते पॉईंट ते पाठ करून ठेवतात. कोणीही गेलं की तुमचं चांगलं चालू होतं अगोदर, आता कोणाची तरी दृष्ट लागली, तुमचं आता वाईट चाललं, पोराचं लक्ष नाही, अशा काहीतरी भूलथापा मारतात, त्यांना बळी पाडतात. आणि काहीतरी कुठून तरी उदी घेणार, एखादा लिंबू घेणार, ते म्हणणार हे याच्याहून कापा, याला खाऊ घाला, त्याला खाऊ घाला. म्हणजे जे आधीच वैतागलेलं असतं ते त्यांच्याकडे काहून जातंय? कारण हे परेशान असते, गरिबीने परेशान असतं. अदानी अंबानी यांच्यावर करणी कवटाळा कोणी काहून करीत नाही? ह्या म्हणजे ज्याच्याकडे पैसे नाही त्याच्यावरच काहून करते? हे माझं त्या बाबा लोकांना सवाल आहे.